अकोला जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी 52 जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे। बाळापूर तालुक्यात 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गण असून यात निमकरदा जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिला एससी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं या गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अनेक प्रस्थापित नेत्यांना आणि दिग्गजांना मोठा धक्का बसलाय। या अनपेक्षित आरक्षणामुळे अनेक दिग्गजांच्या आशांना सुरुंग लागलेला दिसून येतोय। आरक्षणामुळे धक्का बसलेले प्रमुख नेते पुढीलप्रमाणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून पार्टीचे अकोला लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांच्या पत्नी जयश्री संदीप पाटील या गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या। भारतीय जनता पार्टीकडून अकोला जिल्हा सहकारी बँकेचे संचालक राजेश राऊत यांचे सुपुत्र अजिंक्य राऊत इच्छुक होते। तसेच भाजपशी एकनिष्ठ असलेले दिलीप पटोकार हे देखील इच्छुक होते। शिवसेना उबाठा गटातर्फे उपजिल्हा प्रमुख योगेश्वर वानखडे यांची या गटात निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी झाली होती। याशिवाय कळंबा बुद्रुकचे सरपंच गोपाल उगले यांनीही मतदारांच्या आग्रहास्तव निवडणुकीची तयारी केली होती आणि विविध महाशिबिरे देखील आयोजित केली होती। शिवसेना शिंदे गटाकडून महिला आघाडी जिल्हा प्रमुख रेखा राऊत या देखील इच्छुक होत्या। तसेच माजी आमदार नारायण गव्हाणकर यांचे सुपुत्र नितीन गव्हाणकर हे सुद्धा या गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते। विद्यमान जिल्हा परिषद सदस्या प्रगती दांदळे या वंचित बहुजन आघाडीकडून विजयी झाल्या होत्या। त्यांनीही या आरक्षणाचा फटका बसलाय। निमकरदा गट आरक्षित झाल्यामुळे हे सर्व दिग्गज आता अन्य जिल्हा परिषद गट शोधण्याच्या तयारीत लागलेत। आता निमकरदा गट एससी महिलेसाठी राखीव झाल्यानं राजकीय पक्षांकडून इच्छुक एससी महिला उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे। भारतीय जनता पार्टीकडून टाकळी येथील अक्षय साबळे यांच्या पत्नी प्रतीक्षा अक्षय साबळे इच्छुक आहेत। सर्वसमावेशक उमेदवार म्हणून त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे। त्यांच्या उमेदवारीसाठी भाजपचे स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। जातीय समीकरणात या उमेदवाराची सरशी राहू शकते। भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांच्याकडूनही उमेदवार देण्याचा प्रयत्न होणार आहे। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायण गव्हाणकर आणि महिला आघाडी प्रमुख रेखा राऊत हे दोन्ही नेते या गटाचे मतदार असल्यानं ते या गटात शिवसेना शिंदे गटाकरता प्रबळ उमेदवार शोधत आहेत। निमकरदा येथील परिचित असलेले प्रभाकर शेगोकार यांच्या धर्मपत्नी विजया प्रभाकर शेगोकार या शिवसेना उबाठा गटाकडून संभाव्य उमेदवार आहेत। वंचित बहुजन आघाडीकडून माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती तथा वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा आम्रपाली खंडारे यांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज केलाय। यापूर्वी त्या पारस गटातून वंचितकडून विजयी झाल्या होत्या। याशिवाय पारस येथील गेल्या 40 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले वंचितचे माजी अध्यक्ष पद्माकर तायडे यांच्या धर्मपत्नी माजी ग्रामपंचायत सदस्या अनुपमा पद्माकर तायडे यांनीही वंचितकडून उमेदवारीची मागणी केली आहे। तसेच निमकरदा येथील वंचितचे कार्यकर्ते सचिन इंगळे यांच्या पत्नी रुपाली सचिन इंगळे यांनीही वंचित पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली आहे। निमकरदा गटात आता सोशल इंजिनिअरिंगचा उपयोग होणार असून राजकीय पक्षांना अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रबळ महिला उमेदवार द्यावी लागणार आहे। कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार रिंगणात उतरतो याकडे निमकरदा गटातील मतदारांचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी अमोल सामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।